असेल, कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे महत्त्वाचं, याची संपूर्णपणे डिटेल आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. शेतकरी याला गाई ट्रेनलिप्रोल जे की 18.5% SC फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट. शेतकरी मित्रांनो, कोरायजिनच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर हे एक सिस्टमिक इन्सेक्टिसाईड आहे. म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर कीटकांच्या संपर्कात जरी आलं तरी ते मेले जातात. त्याचबरोबर ते आपण स्प्रे केल्यानंतर पूर्ण झाड हे विषारी होतं आणि जर कीटकांचे औषध जर त्यांच्या संपर्कात नाही आलं तरी ते पाने कुरतडत असताना ते त्यांच्या तोंडावाटे आतमध्ये जातात आणि त्या ठिकाणी ते कीटक मेले जातात. त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे काय करतं, कीटकांच्या त्वचेवरील जे कॅल्शियम असतं, कॅल्शियमची चेन असते जे की लवकर भेदक होत नाही, ते कॅल्शियमच्या चेनवरती चांगल्या प्रकारे काम करून ते तोडण्याचं काम करतं आणि त्या त्वचेद्वारे आतमध्ये जाऊन कीटकांच्या आतमध्ये जाऊन ते त्यांना मारण्याचं काम चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं. त्याचबरोबर यामध्ये ट्रान्सल्युमिनस ॲक्शनसुद्धा काही प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच स्प्रे केल्यानंतर पाण्याच्या पाठीमागे असणारे जे कीटक आहेत त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे मारण्याचं काम करते. त्याचबरोबर अंडी असेल किंवा अडल्ट अवस्था असेल, या दोन्ही अवस्थेत चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला कोरायजिन दिसून येते. त्याचबरोबर शेतकरी याचा दुहेरी फायदा बघितला तर यामुळे काय होतं, प्रकाशसंश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे होते आणि जी स्ट्रॉंगनेसपणा आपण म्हणतो तो चांगल्या प्रकारे आलेला आपल्याला पिकामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर शेतकरी हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाईड असल्यामुळे एकाच नसून अनेक कीटकांवरती चांगल्या प्रकारे अनेक तऱ्हेने काम करण्याचं काम करताना आपल्याला दिसून येते. आता एकूण कोणत्या पिकांवरती काम करतं तर बघा, कारली, काकडी, दोडका, बटाटो, टोमॅटो असेल, त्याचबरोबर इतर सर्वच पिके असतील, वेलवर्गीय पिके असू द्या किंवा पालेभाज्यावर्गीय पिके असू द्या, फळवर्गीय पिके, सर्वच पिकामध्ये आपण याचा स्प्रे करू शकतो. आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही स्प्रे घेऊ शकता. आता एकूण कोणत्या अळ्या आणि कीटकांवरती कंट्रोल करताना दिसून येतं. त्याच्या अगोदर जर नवीन आपल्या चॅनलवरती जे शेतकरी असतील, आपला चॅनल पाहत असतील, तर त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखीन असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जाऊ शकतील. शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या किडींवरती अळ्यांवरती कंट्रोल पाहावयास मिळतं तर फळपोक करणारी अळी जे की सर्वच पिकामध्ये याचा प्रादुर्भाव होतो, त्याच्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहावयास मिळतं. त्याचबरोबर लष्करी अळी जी मका या पिकामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास देते, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहावयास मिळतो. नंतर आहे बघा लीफ फोल्डर, जे की पाने गुंडाळून एका ठिकाणी घेतली जातात, त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे मिळतो. फळपोक करणारे असेल, शूट बोरर असेल, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. जे की वांग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास होतो, त्याच्यावरती रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर स्टेम बोरर असेल, त्याच्यावर सुद्धा रिझल्ट मिळतो. त्याचबरोबर जे की कापूस या पिकामध्ये बॉलवर्म असेल, त्याचबरोबर आपल्याला पिंक वर्म असेल, जे की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहेत, त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट या कोरायजिनचा पाहावयास मिळतो. त्याचबरोबर डायमंड ब्लॅक माउथ असेल, जे की फ्लावर, कोबी असेल, अशा पिकामध्ये आपल्याला दिसून त्याच्यावरती सुद्धा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळतो. तंबाखू अळी असेल, जी की पाणी पोखरणारी अळी आपण म्हणतो, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. पाणी पोखरणाऱ्या अळीमुळे काय होतं, जे की प्रकाशसंश्लेषण क्रिया असेल त्याच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहावयास मिळतो. त्याच्यानंतर आहे बघ कॅटरपिलर, याच्यामुळे सुद्धा